घरगुती साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने अशी ही अगदी चविष्ट आणि चमचमीत फिश करी म्हणून तयार झालेली आहे। नमस्कार, मी सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आता या फिश करीचं वाटण बनवण्यासाठी घरातीलच काही मोजकच साहित्य लागणार आहे आणि असं खास वाटण बनवून ही पापलेट फिश करी बनवलेली आहे। तर असं हे वाटण बनवून तुम्ही कुठल्याही प्रकारची फिश करी बनवू शकता। फार चविष्ट होते आणि अगदी चमचमीत होते, बनवायला तर अगदी सोपी आहे। तर आता ही फिश करी बनवण्यासाठी इथे मी पापलेट घेतलेले आहेत, 3 इथे मी पापलेट घेतलेले आहेत आणि बाजारातून विकत आणतानाच मी त्यांच्याकडून हा जो मासा आहे तो कट करून घेतलेला आहे। याच्यातील घाण काढून घेतलेली आहे आणि मासा अगदी 5 ते 6 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। या माशाचा तोंडाकडचा भाग सगळा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आज जी घाण असते ती सगळी काढल्यानंतर हा मासा स्वच्छ धुतलेला आहे। इथे मी हा पूर्ण मासा वापरत आहे, तुम्ही हवं तर या माशाचे स्लाइस करून वापरला या करीसाठी तरीसुद्धा चालू शकतं। तर हे मासे मी करीमध्ये वापरणार आहे, त्यामुळे मॅरिनेशन करणार नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर थोडंसं मीठ, हळद आणि लिंबू लावून हे मासे व्यवस्थित चोळून एक 10-15 मिनिटे बाजूला ठेवला तरी चालू शकतं। आता ही माशाची करी बनवण्यासाठी छान असं वाटण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। इथे मी 2 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, 1 चमचा धणे, अर्धा चमचा इथे मी जिरे घेतलेले आहेत, त्यानंतर इथे मी 4 ते 5 लवंगा घेतलेले आहेत आणि यानंतर 2 छोटे तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत। यानंतर इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं सोलून याचे तुकडे केलेले आहेत। तुम्ही तयार आलं लसणाची पेस्ट इथे वापरला साधारण 1-1.5 चमचा तरीसुद्धा चालू शकतं। यासोबतच थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे सुकं खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता किंवा यासोबतच थोडंसं ओलं खोबरं वापरलं तरी चालेल। इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा आणि एक टोमॅटो दोन्हीही अशा पद्धतीने मोठ्या आकारामध्ये कट केलेले आहेत, कारण याची सुद्धा आपल्याला पेस्ट बनवायची आहे। तर आता हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत। आता या सगळ्या साहित्याचं वाटण बनवून केलेली करी अगदी चविष्ट होते। यामध्ये खूप जास्त मसाले नाही आहेत, अगदी मोजकं साहित्य आपण वापरलेलं आहे तरीसुद्धा करी अगदी चविष्ट होते। आणि या करीमध्ये विकतचा तयार मसाला जो असतो, अगदी गरम मसाला असेल, करी मसाला असेल किंवा फिश मसाला असेल, तो कुठलाच वापरायची अजिबात गरज नाही। तर आता हे जे घेतलेले साहित्य आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो आपण नंतर वापरणार आहोत। कांदा टोमॅटो जर यासोबतच वाटला तर खोबरं आणि खडे मसाल्याचे तुकडे राहू शकतात, त्यामुळे हे सगळं साहित्य पाणी न टाकता मिक्सरला थोडंसं फिरवून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा, म्हणजे सगळ्या साहित्याची छान बारीक अशी पेस्ट बनली जाते। तर हे कांदे आणि टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता या सगळ्याची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे। पेस्ट बनवताना गरजेनुसार थोडंसं पाणी घालायचं आहे, पण ही पेस्ट अगदी बारीक असावी, शक्य तेवढी बारीक आपल्याला ही पेस्ट बनवायची आहे। तर इथे पेस्ट मी बनवून घेतलेली आहे आणि आता लगेचच ही फिश करी बनवायला घेऊयात। यासाठी कढईमध्ये मी तेल घालते, तर 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि आता हे तयार केलेलं सगळं वाटण याच्यामध्ये घालायचं आहे। आता हे वाटण आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। गॅस खूप मोठा ठेवायचा नाही आहे, मध्यम ते बारीक गॅसवरतीच हा मसाला आपण छान परतून घेणार आहोत। हा मसाला परतत असतानाच यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत। तर इथे मी तिखट घालते, तर 2 चमचे इथे मी घरचा मसाला तिखट घातलेला आहे। यासोबतच या करीला छान रंग येण्यासाठी तुम्ही चमचाभर बेडगी मिरची पावडर वापरला तरी चालू शकतं। तर आता हा घातलेला जो मसाला आहे लाल तिखट व्यवस्थित मसाल्यांसोबत मिक्स करून घ्यायचा। आता या करीमध्ये तिखट तुम्हाला किती आवडतं त्यानुसार हे लाल तिखट आपल्याला या करीमध्ये घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे। तर इथे मी अर्धा चमचा खडे मीठ घातलेलं आहे, तुम्ही बारीक मीठ घातला तरी चालेल। मीठसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा चवीनुसार कमी जास्त करू शकता। एक छोटा अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि पुन्हा एकदा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतले, छान एकजीव झालेले आहेत आणि आता याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं कोमट केलेलं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित ढवळून यामध्ये घालते। हे थोडंसं पाणी घातल्यानंतर मसाला पुन्हा एकदा छान असा एकजीव करून घ्यायचा, छान मिक्स करून घ्यायचं। तर आता या करीमध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, तर इथे पाणी जे आहे शक्यतो आपल्याला कोमट किंवा गरम केलेलं पाणी घालायचं आहे, म्हणजे या करीला तर्री फार छान येते। तर इथे मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, तर इथे मी हे कोमट केलेलं पाणी घेतलेलं आहे, पाऊण ग्लास पाणी घातलेलं आहे। त्यानंतर थोडंसं मिक्स करून बघते, करी व्यवस्थित अशी ढवळून घेतली आणि याची कन्सिस्टन्सी थोडीशी दाटसर वाटते, कारण ही अजून आपण शिजवणार आहोत, तर अजून थोडीशी दाटसर होणार आहे।
तर इथे 1 ग्लास पाणी जे मी घेतलं होतं त्याच्यातील राहिलेलं सगळं पाणी ओतलेलं आहे. 1 ग्लास इथे मी पाणी घातलेलं आहे. तर तुम्हाला ही करी किती पातळ करायची आहे, दाटसर करायची आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. पाणी घातल्यानंतर करी पुन्हा एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. आता ही करी आपल्याला 2 ते 3 मिनिटे बारीक गॅसवरती उकळवून घ्यायची आहे. फिश घालण्यापूर्वी ही करी आपल्याला 2 ते 3 मिनिट उकळवून घ्यायची, म्हणजे यातील मसाले जे आहेत ते व्यवस्थित शिजले जातात, कारण फिश शिजायला जास्त वेळ लागत नाही. तर आता या करीमध्ये आपल्याला 2-3 तुकडे कोकमचे घालायचे आहेत, यामुळे या करीला छान स्वाद येतो. तर आता या करीला बारीक अशी ही उकळी यायला लागलेली आहे. गॅस कमीच ठेवायचा आहे आणि आता ही करी उकळल्यानंतर तुम्ही बघू शकता या करीला तर्री फार छान यायला लागलेली आहे. तर ही करी उकळल्यानंतर पुन्हा एकदा कन्सिस्टन्सी चेक करते. करी तुम्हाला अजून पातळ हवी असेल तर यामध्ये थोडंसं गरम केलेलं पाणी घाला. आणि आता या करीमध्ये आपल्याला मासे घालायचे आहेत. करीला एक छान अशी उकळी काढून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये मासे घालायचे आहेत, कारण हे मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे करी आधी थोडीशी उकळून घेतली की मसाले चांगले शिजले जातात आणि या करीला तर्रीसुद्धा छान येते. आता या करीमध्ये मासे घातल्यानंतर या माशांना खूप जास्त हलवायचं नाही आहे किंवा ढवळायचं नाही आहे. मासे करीमध्ये व्यवस्थित बुडले पाहिजेत असे घालायचे. आणि आता या करीवरती झाकण लावायचं आहे आणि अगदी बारीक गॅसवरती ही करी आपण शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आता हे मासे शिजण्यासाठी साधारण 7 ते 8 मिनिटे पुरेसे आहेत. आता इथे मी गॅस अगदी कमी ठेवलेला आहे, झाकण लावलेलं आहे आणि आता ही करी साधारण 7 ते 8 मिनिटे मी शिजवून घेते. तुम्हाला अगदीच वाटलं तर अधूनमधून तुम्ही 1 ते 2 वेळेला ही करी चेक करू शकता, पण चेक करताना मासे खूप जास्त हलवायचे नाही आहेत. मासे शिजल्यानंतर खूप सॉफ्ट होतात, ते करीमध्ये मोडू शकतात. तर इथे मी अगदी बारीक गॅसवरती 7 ते 8 मिनिटानंतर झाकण काढलेलं आहे. मध्ये मी 1 ते 2 वेळेला चेक केली करी. मी मासे जास्त ढवळले नाहीत, फक्त करीमध्ये पाणी किती आहे हे चेक केलं आणि पुन्हा झाकण लावून ठेवलं. आता अगदी पातळ जर तुम्ही रस्सा केला तर चेक न करता 7 ते 8 मिनिटानंतर गॅस बंद केला तरी आपली ही करी अगदी छान अशी तयार होते. तर ही करी बारीक गॅसवरती शिजवल्यानंतर याला तर्री बघा किती छान आलेली आहे आणि हे मासे आपले छान असे शिजलेले आहेत. 7 ते 8 मिनिटामध्ये मासे अगदी परफेक्ट शिजले जातात आणि करी बघा मस्त अशी तर्री आलेली आहे आणि चवीलासुद्धा अगदी अप्रतिम अशी ही करी तयार होते. तर आता ही मस्त गरमागरम करी आपण सर्व करूयात. तर ही फिश करी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दाटसर, पातळ कशीही करू शकता आणि चपाती, भाकरी, रोटी, नान, पुलका किंवा भातासोबत कशासोबतही खा, खूप छान आणि मस्त लागते. तर इथे मी ही पापलेट फिश करी केलेली आहे. तर हीच पद्धत किंवा हे असेच सगळे मसाले वापरून तुम्ही कुठल्याही प्रकारची फिश करी करू शकता. घरातीलच काही मोजक्या साहित्यात बनते आणि अगदी झटपट बनते. तर अशी ही अगदी चविष्ट, चमचमीत, बनवायला अगदी सोपी अशी ही फिश करी तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद.